पाहता माझे राजे निघाले आणि माझ्या राजांनी कल्याण भिवंडी जावळी लुटली आणि आता संतापाच्या जोडीला आता सुडाची भयंकर आग पेटली आणि आता मात्र विजापूर दरबारात एकच हल्लकल्लोळ सुरू झालं आणि तख्तासीन झालेली विजापूर दरबार तुडुंब भरला होता आणि तख्तासीन झालेली ताजुल मुखदिरात उर्फे बडबेगम साहिबा. कोण होती बडबेगम साहिबा? आली आदिलशहाची आई, युसुफ शहाची पत्नी आणि कुतुब शहाची मुलगी ही होती बडबेगम साहिबा. युसुफ शहा मरण पावला आणि म्हणून तिचा पोरे आदिलशहा गादीवर लहानसा आदिल शहा गादीवर बसवला आणि सगळा कारभार हीच पाहू लागली. मोठी पाताळ यंत्री बाई ही मोठी पाताळ यंत्री. दरबार कुटुंब भरला आणि त्याच वेळेस तिनं एक सोन्याच्या तपकात एक पैंजेचा विडा ठेवला आणि बोलती झाली, कौन है वह तकदीर बुलंद करने वाला जो उस काफिर सिवा को जिंदा या मुर्दा कैद कर लाए? कौन? सारा दरबार चुपचुप, स्मशान शांत था आणि त्या स्मशान शांतताला छेदी एक आवाज उठला, हम जाएंगे बड़ी बेगम साहिबा, उस काफिर सिवा को या तो जिंदा या मुर्दा कैद कर लाएंगे. मरहबा, सुभान अल्लाह, उम्र दराज हो. रांदेल्या ताकदीचा, धाड दिपाट देहाचा, बलदंड शरीराचा, अरे 1.5 गज उंच म्हणजे 7.5 फुटाचा, 2 घेर अरे म्हणजे चालायचा तर एखादा बुरुजच असा वाटत होता. त्याच्या पावल्यांचा आवाज कर कर करत निघाला आणि चालता चालता अरे जणू एखादा हत्ती चालत होता त्या पैंजेच्या विडाकडं. पाय कर 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 करत चालू लागले आणि चालता चालता बोलता झाला, हम जाएंगे बड़े बेगम साहिबा, उस काफिर सिवा कल या तो जिंदा या मुर्दा कैद कर लाएंगे. नहीं जिंदा बच पाएगा वो काफिर. हम जाएंगे. सुभान अल्लाह मेरे बेटे, बहुत खूब. आणि पाहता पाहता पैंजेचे विडे घेतले, मानाचा पोशाख घेतला, किलती वस्त्र घेतली आणि बडबेगम साहिबा बहुत खूब झाली. मेरे बेटे, तू जा उस काफिर सिवा को जिंदा या मुर्दा कैद कर ला. नाक पे दम कर रखा है उस काफिर ने हमारे. बडबेगम साहिबा बिल्कुल भी चिंता ना करे, हम जाएंगे और उस काफिर सिवा को जिंदा या मुर्दा कैद कर लाएंगे. काय नाव त्याचं? अफजल खान. अफजल खान नाही, त्याचं खरं नाव अब्दुल्ला. त्याचं खरं नाव अब्दुल्ला, पण अफजल ही त्याला मिळालेली पदवी. एकदा बादशाह असाच अंबारीतून निघाला होता. अरे भटारणीचा पोर हा, भटारणीचा निघाला. बादशामध्ये बसलेला अंबारीत हत्ती. पण या रेडकुना काय केलं? तेव्हा हा लहान होता, यानं त्या हत्तीची शेपूट धरली, अशी 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 ओढली, त्या हत्तीला पुढे जाऊच देईना. हत्ती का थांबला, का थांबला? माहुतानं बघितलं आणि बादशानं वळून बघितलं. पाहतो तर काय, हे रेड्याचं पिल्लू, हे धार दिपाड देवाचं रेड्याचं पिल्लू त्या शेपटीला धरून ओढत होतं. आणि त्यावेळेस त्यानं विचारलं, नाम क्या है बेटा? तो म्हणाला, अब्दुल्ला. अब्दुल्ला, बहुत खूब, अफजल जैसा काम किया. तिथून त्याचं नाव पडलं अफजल, खरं नाव अब्दुल्ला. तो अब्दुल्ला रानरेड्या ताकदीचा, धार देपाड देहाचा, बलदंड शरीराचा. अरे पहार घ्यावी आणि कार 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 अशी वाकावी, असा 4चा आकडा करावा आणि परत त्यानं सरळ करावा. एवढा धार देपाड देहाचा साधा नाही बरं तो, साधा नाही. ज्यानं खुद्द शहाजी राजानं धोकाधाडीनं कैद करून विजापुरात आणला तो, ज्यानं शिवाजी राजांचे थोरले बंधू संभाजी राजांना धोकाधाडीनं कनगिरी वेढ्यात मारलं तो साधा नाही. ज्यानं खुद आलमगीर शहांशाह हिंदुस्थान औरंगजेबाला कैद करण्यापर्यंत मजल मारली तो साधा नाही. 64 बायकाचा धनी. माझ्याकडे काय बघतात त्याला, मला नाही. 64 बायकाचा धनी अफजल खान. आणि निघाला मजल करत. 10,000 घोडदळ, 12,000 पायदळ घेतलं
1200 उंट, हत्ती, मेने, पालख्या, अफाट सेना सागर घेऊन निघाला माझ्या राजांच्या परिपथ्यावर निघाला. पण त्याच वेळेस त्याची लाडकी बेगम धावत आली आणि बोलती झाली, मज्जा हुजूर, दगा होगा, मज्जा दगा होगा. आणि तसा अफजल बोलता झाला, मुझे डर बता रही है उसका नादान सा बच्चे का, मुझे खुद की बुनियाद पर इतना बड़ा सरदार गुनाहू मुझे. स्वतःच्या बायकोला सगळ्या बायकांना घेतलं, इतका विषय आसक्त होता. 8 दिवस कोंडून घेतलं. पण त्याची बायको बोलती झाली, लाडकी बेगम, मज्जा हुजूर, दगा होगा. संतापला वैतागला आणि 8 दिवशी आशिकाला खाली मारली. 8 दिवशी त्याची बायको खाली पडली. खाली नाही, डायरेक्ट आसमानातच गेली. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, त्यानं त्याच्या 63 बायका, तिथं एक विहीर, त्या विहिरीमध्ये बुडू मारल्या. गेलात कधी विजापूरला, तिथं अफजलपूर नावाचं गाव आहे. आजही 64 कबरी तुम्हाला बघायला मिळतील. त्याला कळून चुकलं होतं, बापाचा बाप शिवाजी आता मला जिंदा ठेवणार नाही. आणि म्हणून निघाला, फतेह लष्कर नावाचा हत्ती घेतला आणि निघाला मजल दर मजल करत. त्याचा पहिला मुक्काम पडला 2.5 कोसावर, वार्ता राजांच्या कानावर. महाराजांनी दिला हुकूम बहिर्जी नाईकाला आणि बहिर्जी नाईक आला सरळ त्याच्या लष्करात सामील व्हायला. विष देऊन हत्ती मारला, फतेह लष्कर मरण पावला. अपशकुन झाला. पण शकून अपशकुन मानणाऱ्यातला तो नव्हताच, अजिबात नव्हता. फतेह लष्कर हत्ती मेला, दुसरा हत्ती आदिलशाहीनं दिला. आणि पाहता निघाला रान रेड्या ताकदीचा, धाड दिपार देहाचा, बलदंड शरीराचा, 11 वेकळा लागता जिगाजी अफजल खान. अरे निघाला स्वराज्यात. आणि पाहता उभ्या पिंगाचा नंगा नाश करत निघाला. आया बहिणींच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगत निघाला. अरे जसं गुरं ढोरं चरा कापावी, तशी बायका पोरं कापत निघाला. आया बहिणींच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगत निघाला. आणि त्याचं पहिलं पाऊल पडलं कुठं, या पृथ्वी तरावरचं वैकुंठ, अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या रावळात. अरे मूर्ती बाजूला झाली म्हणून मूर्ती बचावली गेली. पण त्या अफजल खानानं तिथं एक जिवंत गाय ओढत फरफटत आणली. आणि त्या गाईला त्या रावळात आणलं आणि स्वतःच्या हाताने जिवंत गाय चरा त्या पांडुरंगाच्या रावळात कापली. आणि गाईचा हंबरड्यानं थरारा राऊळ चर कापली. रक्ताच्या थारोळ्यात तो अफजल्या थाय नाचला. आणि त्याचं दुसरं पाऊल पडलं कुठं, या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजा भवानीच्या मंदिरात. ज्या देवीला नैवेद्य दाखवल्याशिवाय होत नाही पुरण, शिजत नाही वरण, त्या देवीच्या मंदिरात पडलं. अफजल खान मंदिरात आला. त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी त्या कृष्णाजी भास्करला विचारता झाला, क्यों रे कृष्णाजी, क्या सिवा की कुलदेवी है? कृष्णाजी म्हणाला, हा हुजूर. अरे त्यानं मागचा पुढचा विचार नाही केला. वडाराला बोलवलं आणि घना खाओ. माझ्या त्या आई तुझा भवानीवर घातले हो, आई तुझा भवानीवर घातले. माझ्या देवीच्या ठिकऱ्या केल्या रे, देवीच्या ठिकऱ्या केल्या. राजे राजगडावर आहे, पद्मावती माचीवर. हेर धावत आला. राजा चिंतेत बसले होते. राजा अफजल्यानं हायदोस मांडला. उभ्या पिकाचा नंगा नाश करत निघाला. दुसरा हेर धावत आला. आया बहिणींच्या आबरू पेशीवर टांगत निघाला. तिसरा हेर धावत आला. मुद्रा पांडुरंगाच्या रावळात त्या हरव्यानं गाय कापली. गाय कापली. आणि चौथा हे धावत आला. आणि आता मात्र माझ्या राजांचा संयम सुटला. आता काय ऐकायचं, काना शिस ओतल्यासारख्या वेदना माझ्या राजांना व्हायला लागल्या. अहो आई तुळजा भवानीची मूर्ती त्या हराव्यानं फोडली. आई तुळजा भवानीची मूर्ती फोडली.
ठिकऱ्या टाकून पीठ केलं, चहू मुलकी फेकून दिलं. भूत शिखन कुप्रशिखन मूर्ती भंजक म्हणून घेऊ लागला. अरे एखादं लहान लेकरू एखाद्या खेळण्यासाठी हट्ट करावं आणि आईनं ते देऊ नये म्हणून त्या लेकरानं गडबडा लोळावं आणि आईच्या गळ्यात पडून त्या खेळण्याच्या हट्टासाठी धाय मोकळून रडावं ना, तसा माझा राजा माझ्या मासाहेब जिजाऊंच्या गळ्यात पडून धाय मोकळून रडायला लागला. आऊसाहेब ऐकला का हो काय झालं? त्या अफजल्यानं पांडुरंगाच्या रावळ्यात गाय कापली. आऊसाहेब आई तुळजा भवानीची मूर्ती, आई तुळजा भवानीची मूर्ती फोडली. आऊसाहेब आऊसाहेब मायले कधाय मोकळून रडत राहिल्या. मासाहेबांनी शोभा राजाचे डोळे पुसले. राजे राजे अन्याय अत्याचार अधर्माचा असतो माजला, स्त्रीवर दैत्य मातले ते फार, आणि म्हणून तर खऱ्या अर्थानं तुमचा जन्म आहे राजे. राजे उठा, खानाचा उसना फेडा राजे, खानाचा उसना फेडा. आणि ती घटना घडते ना घडते तोच तोच हृदय पिळवटून टाकणारी एक घटना माझ्या राजांच्या जीवनात घडली. जिच्या बरोबर उभं स्वराज्याचं स्वप्न मांडलं, जिच्याकडे पाहून जगायचं, जिच्याकडे पाहून उभा राहायचं, त्या माझ्या राजांच्या राणी साहेब बाळांत व्याधी झाली आणि माझ्या राजांना सोडून गेली. ती कायमचीच कायमचीच. 5 सप्टेंबर 1659 तो दिवस. काय करावं माझ्या राजानं? 45,000ची फौज घेऊन अफजल खान स्वराज्यावर येतोय. काय अवस्था झाली असेल माझ्या राजाची. अरे स्वतःची पत्नी मरण पावली. शंभू राजे 2.25 वर्षाचे रे. आई विना पोरकत झालं पोर संभाजी राजे फक्त 2.25 वर्षाचे. काय अवस्था झाली असेल माझ्या राजांची. पण माझे राजे विचार करते झाले, जगणं रयतेसाठी मरणं रयतेसाठी. जिथं रयत वाचत नसेल तिथं आम्ही स्वस्त का बसावं. आणि महाराजांनी निवडला प्रतापगड. प्रतापगडच का? कारण खान वाईचा सुभेदार. खान जर सरळ स्वराज्यात आला तर बहुतांश भाग खानाचा, हा स्वराज्याचा भाग त्याच्या पायाखाली चिरडला गेला असता. मग खान वाईचा सुभेदार, मग त्याच्या पायाखाली त्याचा भाग जाऊ नाही तर राहू म्हणून निवडला प्रतापगड. आणि दुसरी गोष्ट प्रतापगडच का? त्या प्रतापगडाला वेढा पडत नाही म्हणून निवडला प्रतापगड. राजे मासाहेबांकडे आले, मासाहेबांच्या चरणी नतमस्तक झाले आणि मासाहेबांना म्हणाले, आऊसाहेब आम्ही खाण्याच्या पतिपथ्यावर चाललो. आणि राजे 10 पावलं दूर गेले. थोडेसे थांबले, मासाहेबांकडे वळून बघितलं. महाराजांचे डोळे भरून आले आणि मासाहेबांच्या चिंतेत राजांची पावलं थांबली. आऊसाहेब खान बलाढ्य आहे, खान शक्तिशाली आहे. आऊसाहेब त्याच्या तावडीतून आम्ही परत नाही चालो तर आऊसाहेब. आणि जशी वीज कडकडावी तशा कडाडल्या सौदामिनी राणी साहेब जिजाऊ. राजे खानाचा उसना फेडा हा तोच खान आहे ज्यानं तुमच्या बासाहेबांना विजापूर दरबारात कैद करून आणलं. हा तोच खान आहे ज्यानं तुमच्या भावाला कनागरी वेढ्यात मारलं. हा तोच खान आहे ज्यानं पांडुरंगाच्या राऊळात गाय कापली. हा तोच खान आहे ज्यानं आई भवानीची मूर्ती फोडली. खानाचा उसना फेडा राजे. अनेक लक्षात ठेवा, खानाच्या तावडीतून तुम्ही नाहीच परत आलात तर ही जिजाऊ समजून जाईल कधी पहिल्यापासून निपुत्रिक होते म्हणून. पण आमच्या चिंतेत तुमची पावलं थांबता कामा नये राजे, तुमची पावलं थांबता कामा नये. जगातली पहिली आई, आपल्या लेकराला लढण्यासाठी बळ देणारी मासाहेब जिजाऊ. ही शिकवण, ही प्रेरणा प्रत्येक माय माऊलीना घेतली तर का ना माझ्या छत्रपती शिवरायांचं पुन्हा एकदा हे स्वराज्य उभं राहील. मासाहेबांचा आशीर्वाद माझ्या राजांनी घेतला आणि राजे आले प्रतापगडावर. पाहता पाहता विजापूर दरबारातून निघालेला अफजल खान बराबर फरमानं सुटू लागली. प्रत्येकाजवळ फरमान सुटलं. शिवाजीच्या परिपथ्यावर अफजल खान सरदाराला पाठवतोय, त्याला येऊन सामील व्हा नाहीतर गर्दन मारली जाईल. अनेक पाटील, वतनदार, देशमुख, कुलकर्णी येऊन मिळाले. अरे तसंच पत्र कान्होजी जेजेंच्या हातात पडलं. पण कान्होजी जेजेनं वतनावर पाणी सोडलं आणि 5 पोरांसोबत कान्होजी नाईक जेदे राजांना येऊन मिळाले.
आता मात्र कृष्णाजी भास्कर कुलकर्णी खालाचा वकील एक पत्र घेऊन राजांकडे प्रतापगडावर आला आणि मायना होता, ऐ शिवा, तूने बहुत बड़ा गुनाह किया है, आदिल शाही सल्तनत को ललकारा है, अगर जान प्यारी है तो दात्री धरून फिलफौर चरण ये गडकोट किल्ले दे, नाही तर जीवेच मारले जाल. आणि राजांनी स्वतःचं पत्र स्वतःचे वकील बोकीलपंत यांच्या हातात दिलं. बोकीलपंत पत्र घेऊन खानाकडे आले. मायना होता, खान साहेब, आपण तर आमच्या वडिलांच्या ठाई, राज्यही आपलं, स्वराज्यही आपलं, हे गडकोट किल्ले सगळं आपलेच आहे. खान साहेब, आम्हाला भीती वाटते आपली, आम्ही नाही येऊ शकत तिथपर्यंत, पण एक काम करा, आपण या ना प्रतापगडाच्या पायथ्याजवळ सगळं घेऊन जा आणि माझं बोट धरून मला त्या विजापूरला घेऊन जा, पण मला माफ करा, माफी बक्षा. हे पत्र त्यानं पाहिलं आणि खान मोठा खुश झाला. बहादुर सुना था रे इसका फर्क हो, ये तो बड़ा डरपोक निकला. बहुत खूब, अल्लाह ताला के मेहरबानी, सुभान अल्लाह. पण खानाचं मनच होईना पुढं जायला. खान विचार करता झाला, आगे नहीं जाएंगे. पण खान यायला तयार नाही. आणि मग राजे विचार करते झाले, खान येत नाही, काय करावं. बोकीलपंतांना पाठवलं. बोकीलपंत कैसेही करणे, पण खान प्रतापगडाच्या पायथ्याजवळ आलाच पाहिजे. खान प्रतापगडाच्या पायथ्याजवळ आलाच पाहिजे. आणि पंतांनी शपथा घेतल्या, अनाभागा घेतल्या आणि कसा तरी खान यायला तयार झाला. पण येताना सरळ येत नव्हता तो. राजे उघड्या मैदानात यावा म्हणून रयतेला मारत निघाला. अरे जसं ढोरं गुरं कापावी तसे माणसं कापत निघाला. गडकोट किल्ले आता स्वराज्यात घेत निघाला. पण त्याच वेळेस बोकीलपंत आले आणि बोकीलपंत झाले, हे आपण आपलं नुकसान करत आहात, हे सगळं आपलं आहे. शिवाजी राजे, हे तुम्हाला कुठं नाही म्हणतायत. एक काम करा, आपलं मोठेपण होईल, या ना प्रतापगडाच्या पायथ्याजवळ. भीती वाटत असेल तर राजे म्हणताय सगळा फौज फाटा घेऊन या. आणि आता मात्र अफजल खानाचा स्वाभिमान जागा झाला आणि अफजल खान विचार करता झाला, ठीक है फिर चलो, कैसे निकलेंगे. आणि अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याजवळ यायला तयार झाला. बहिर्जी नाईकान अचूक मार्ग शोधला आणि रस्ता करायला आमचा तानाजी मालुसरे पुढे झाला. वाईत आला कासगाव, लिंगमाळ, महाबळेश्वरचा पठार, वाईचा पठार, त्या अगोदर 3 मैलाचा डोंगर आणि मग एक घाट, रडतोंडीचा घाट म्हणतात, जिथं माणूस रडल्याशिवाय बाहेर निघत नाही, तो रडतोंडीचा घाट. आणि 3 मैलाचा डोंगर पार करून निघाला. राजे विचार करते झाले, त्याची सैन्य किती आहे? 45,000. बहिर्जी आपले? राज 7,500. वाढवा आपलं. राजा नाही वाढवत. अरे आजूबाजूला असलेले सगळे बोलवा. राजा सगळे बोलवले. किती झाले? 7,500. अरे वाढवा. नाही वाढत. त्याचे 45,000. आपले वाढत नाही राजा. जा मग त्याचे कमी करा. आणि पाहता काळ्या कबींना अंधारामध्ये मावळे निघायचे आणि हळूहळू त्याचं सैन्य गायब करायला लागायचे. सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात ते काढलं जायचं. अफजल खान विचार करायचा, एवढी मोठी फौज फाटा घेऊन आलो, ये बाकी के कहां गए? तसा एखादा म्हणायचा, आ रहे हैं पीछे से आ रहे हैं. पाहता 3 मैलाचा डोंगर पार केला. रडतोंडीच्या घाटात घुसला, जिथं माणूस रडल्याशिवाय बाहेर जाणार नाही. चौताळा वैताला संतापला. शिवा नाक में दम कर रखा है काफिर ने. बात पे पहले आने दो, उसकी गर्दन ही मारेंगे. जो होगा देखा जाएगा. शिवा वैतागला चौताळा. आणि माझ्या राजानं त्याची पार नावाच्या गावात व्यवस्था केली. पार गावात त्याचं सैन्य पसरलं. निम्माच्या वर तिथंच झोपलं. आणि पाहता खान आता प्रतापगडाच्या पायथ्याजवळ आला. 45,000ची फौज घेऊन आला. पण सोबत होते 1,000. आणि त्या प्रतापगडाच्या पायथ्याजवळ माझ्या राजानं नक्षीदार शामेन उभा केला. हिरे, माणिक, मोते त्याच्यामध्ये अडकवले गेले. संतापलेला अफजल खान आला. करार ठरला, फक्त 2 वकील आणि 2 जण आमने सामने राहतील. 10 अंगरक्षक एका हाताच्या अंतरावर. 10 अंगरक्षक एका हाताच्या अंतरावर थांबले. नक्षीदार शामियाना अफजल खानानं पाहिला, आतमध्ये आला आणि खुश झाला. यल्ला, कहां से लाया?
ये सह्याद्री का काफर, इतना खूबसूरत खजाना हमारे आदिल शाही के पास भी नहीं, बहुत खूब। आणि तसे वकील बुकील पंत म्हणाले, हुजूर हे सगळं तुमचंच आहे, हे सगळं तुम्हालाच मिळणार आहे। अफजल खानाना सोबत 2 हिरे माणिक मोतीचे व्यापारी आणले। हुजूर तुम्हाला राजे काहीतरी बक्षीस देणार आहे, म्हणून ते 2 हिरे माणिक मोती आणलेले व्यापारी पाठवा ना गडावर। हिरे माणिक मोती घेऊन गडावर आले। राजे म्हटले, घ्या यांची सगळी संपत्ती आणि बिल परवा करू। 11 तारखेला 11 नोव्हेंबरला खानाची भेट झाली की 11 नोव्हेंबरला काय हिशोब आहे तुमचा चुकता करू, तोपर्यंत करा आराम। म्हणजे तो खजिना सुद्धा राजांनी स्वतःच्या ताब्यात घेतला। म्हणजे बघा, मृत्यूच्या दारात माझे राजे तरी सुद्धा विचार फक्त स्वराज्याचाच करत होते। अफजल खान मोठ्या चबुतऱ्यावर जाऊन बसला। भेटीचा दिवस ठरला 10 नोव्हेंबर 1659। माझ्या राजांनी सगळ्या मावळ्यांना जवळ घेतलं। प्रत्येकाला आपापली जबाबदारी समजावून सांगितली। प्रत्येकाला सांगितलं, कैसे करणे पण रयत सुखी करणे। नेताजी पालकर, कान्होजी जेदे, तानाजी मालुसरे, मोरोपंत, शामराव पंत बांदल, सगळ्यांना ज्याच्या त्याच्या जबाबदाऱ्या सांगितल्या। आणि सगळी मावळे आता त्या प्रतापगडाच्या आजूबाजूला जंगलात दबा धरून बसल्या। तोफेचं 5 भांड वाजतील, बस विचार करायचाच नाही, एकच कापाकापी सुरू करायची। भेटीचा दिवस ठरला 10 नोव्हेंबर 1659। मावळ्यांना जवळ घेतलं आणि राजे प्रत्येकाला सांगत राहिले, एक लक्षात ठेवा, खान बलाढ्य आहे। खानाच्या तावडीतून आम्ही परत नाही चालो तर एक लक्षात ठेवा, स्वराज्याचे सरनोबत नेताजी पालकर राहतील। मासाहेबांच्या आज्ञात वागा आणि संभाजी राजांना गादीवर बसवा। पण कैसे करणे, माझी रयत सुखी करणे। माझ्या रयतेला अंतर देऊ नका। प्रत्येक मावळा सांगू लागला, राजा तह करा, राजा खान साधा नाही, राजा तह करा, खान साधा नाही। पण राजे म्हटले, नियोजन अचूक, खान मारला जाणार। आई भवानीच्या चरणी नतमस्तक झाले। मनोमन शहाजी राजांचं स्मरण केलं। मासाहेब जिजाऊंच्या चरणी नतमस्तक झाले। जगदंब जगदंब जगदंब। हातात वाघनख घातली। रुस्तमे जमालना दिलं म्हटलं वाघनख। ते वाघनख हातात घातले, अंगठ्यासारखे दिसायचे, पण असे उलटून बघितले तर वाघनख, आणि असे राजांनी केले, अंगठ्यासारखे दिसायला लागले। डोक्यावर बख्तर, त्यावर जिरोटोप टाकला, चिलकत अंगात घातलं, वरतून जरीबंदीचा पोशाख। 10 नोव्हेंबर 1659 आणि राजे आस्ते कदम प्रतापगडाच्या पायथ्यावरून निघाले। प्रत्येक मावळा सांगत होता, राजा तह करा, पण राजे बोलते झाले, जगणं रयतेसाठी, मरणं रयतेसाठी। आणि महाराजांनी 10 अंगरक्षक सोबत घेतले। संभाजी कावजी कोंढाळकर, संभाजी करवर, यसाजी कंक, कोंडाजी कंक, सिद्धी इब्राहिम, जीवा महाला, सूरजी कटके, कांता जिंगळे, विसाजी मरंबा, कृष्णाजी गायकवाड हल्ला। राजे प्रतापगडाच्या पायथ्याजवळ आले। भेटीचा दिवस ठरला 10 नोव्हेंबर 1659, बरोबर 12चा दिवस, 12ची वेळ। 12 का? राजे आलेच नाही 12 वाजता, राजे निघाले तिथून 2 वाजता। 2 वाजताच का? खान खाली, सूर्य असा आहे। म्हणजे राजे निघाले एक एक पाऊल टाकत, त्यानं वरती बघितलं, सरळ सूर्य त्याच्या डोळ्यात, त्याला काही दिसणार नाही, त्याला अंधाऱ्या येईल म्हणून। 2 तास उशिरा का? एखाद्या गोष्टीची आतुरता लागावी। तुम्ही जसे एखाद्या महाराजांची वाट बघता, महाराज उशीर येता, कशी आतुरता लागते, तसा खान सुद्धा वाट बघू लागला। क्यों नहीं आ रहा है रे शिवाजी? आएगा हुजूर। अरे इतनी देर? आएगा हुजूर। रुको रुको आएगा, फिर पता चलेगा क्या है शिवाजी। आणि पाहता पाहता राजे दिस ढळला। प्रतापगडाच्या पायथ्याजवळ शिवाजीराजे प्रतापगडाच्या पायथ्याजवळ आले। खान नक्षीदार शामेन्यात बसला होता। पुरुषी सौंदर्याला लाजवणारे, पुरुषी रूपानं नटलेले, 5.5 साडेपाच फूट उंचीचे, देखणे रुबाबदार छत्रपती शिवाजी महाराज शामेने देते करते झाले। चबुतऱ्यावर बसलेला खान उठून उभा राहिला आणि खान पाहत राहिला राजांकडं, आणि महाराज पाहत राहिले राजांकडं, आणि खोळंबला, काय होणार? खान छत्रपती शिवाजी महाराजांना मारणार की छत्रपती शिवाजी महाराज खानाला मारणार?
काय होणार? चित्रगुप्ताची लेखणी थांबली, प्रत्येकाची छाती धडधडू लागली. काय होणार? काय होणार? प्रतापगड भयभीत झाला. वारा पाला पाचोळा शांत झाला. वारा वाहन बंद झालं. पाखरांची किलबिलाट थांबली. काय होणार? काय होणार? प्रत्येकाचं काळी धडधड 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 धडधडू लागलं. अरे रड्या डंगर कोपऱ्यात बसलेले पावलं विचार करू लागले. काय होणार? काय होणार? खान महाराजांना मारणार की महाराज खानाला? खान उतरून खाली आला, भाऊ फैलवले आणि विचारता झाला, कृष्णाजी क्या सेवा सेवा कहते है सेवा? हुजूर, हेच आहे शिवाजी राजे. महाराजांनी भोकील पंताच्या डोळ्यात पाहिलं. पंत? खान खान म्हणता तो हाच. पंतांनी डोळे बंद केले. राजे, खान खान म्हणता तो हाच हाच हाच. आणि अफजल खानानं बाहू फैलवले. 4 पावलं पुढं बुरून चालू लागला. काय प्रसंग असेल अन्ना डोळ्यासमोर. एवढा मोठा अफजल खान आणि 5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार छत्रपती शिवाजी राजे. राजे फक्त त्याच्या फक्त छातीला येणार. धार देहाचा बुरुज 2 गजाचा असा असा करत चालू लागला आणि बोलता झाला, क्यों रे शिवा, बहुत डर लग रहा था हमारा तुम्हें. आणि तसे राजे म्हणाले, भ्यावे? तुला का म्हणून भ्यावे? अरे भ्यावेत आमच्या बासाहेबास भ्यावे. भ्यावे तर भगवान शिवशंकर आज भ्यावे. तू कोण लागून गेला म्हणून आम्ही तुला भ्यावे? आणि तसा अफजल खान तिथंच निम्मा गर्भगळीत झाला. अरे हमने तो सुना था बहादुर बहादुर है, ये सचमुच बहादुर है. डरपोक सुना, गलत था. तसा बोलता झाला, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. आओ शिवाजी. खान भक्त हसत राहिला. आओ शिवाजी, काफी सताए ना तूने, काफी सताए ना काफिर. राजे 3 पावलं पुढं, खान 2 पावलं पुढं. राजे 3 पावलं पुढं, खान 2 पावलं पुढं. आणि पाहता पाहता महाराजांच्या खानाच्या गळा भेट झाली. खोळंबला काय? चित्रगुप्ताची लेखणी थांबली. आणि त्याच वेळेस खानाचे भाऊ राजांच्या पाठीवर, राजांचे भाऊ खानाच्या पाठीवर. त्याच वेळेस पिठी आवळली गेली, रक्त सरसरलं सापडलं. आणि त्याच वेळेस खानाने साधला धागा. राजांची गदा डाव्या बगल्यात दाबली. जोर वाढला, दाब जाणवला, रक्त सरसरलं सापडलं, श्वास घुटमळला. काय होतं महाराजांना कळत होतं. अंगात लपवलेली कट्यार खानानं काढली. महाराजांच्या अंगात ठेवून मारली. दारूच्या अंगात फाटला गेला. पुन्हा घेतली कट्यावर, महाराजांच्या अंगात खाऊन फाटली मारली. आतमध्ये होतं चिलकत. राजे बचावले गेले आणि महाराजांना धोक्याची जाणीव झाली. महाराजांनी काढली वाद नको खानाच्या पोटात यातली कट्यार खुपसली खानाच्या पोटात. डरा 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 बाहेर पडले. आतडे कातडे घेतले आणि खान निघाला. पालखीत जाऊन झोपला. संभाजी कावजी कोंढाळकर धावला. राजांनी केलेलं निवेदन अचूक. भोयांचे पाय मारले. खान पडला होता. आतडे कातडे घेऊन गर्दन धरली. एक तलवारीचा मार. खानाची गर्दन छाटली. संभाजी कावजी निघाला. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सामन्याला राजांवर वार करतात आणि महाराज बोलते झाले, कृष्णाजी, आम्ही आमच्यासाठी स्वराज्य नाही करत आहोत. 18 पकड जातीसाठी, 12 बलुतेदारासाठी, सर्व धर्मियासाठी, साळी माळी कुळी लवार शिंपी तांबोळी मान मुसलमान वाटार चमार गुरं रामोशी सडकर धोनगर हरिजन गिरिजन सगळ्यासाठी या 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 स्वराज्यात सामील व्हा. पण काही केल्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ऐकायला तयार नाही. आणि अखेर कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा वार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मस्तकावर झाला. पोच पडली. रक्त उघडायला लागलं. महाराज संतापले. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी छाटला. राजे निघाले. सय्यद बंडा लपलपता दांड पट्टा घेऊन धावला. महाराजांवर वार करता झाला. महाराजांवर वार पडणार तेवढ्या चित्याच्या चपळाईनं 10 फूट उंच उडी घेतली आणि त्या सय्यद बंडात हात वरचे वरी कलम केला आणि इतिहास फुटला. होते 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 शिवाजी म्हणून वाचले शिवाजी.
प्रतापगडच्या पायी प्रतापगडचे युद्ध झाले पावन केला कृष्णचा घाट पावन केला कृष्णचा घाट पावन केला कृष्णचा घाट पावन केला कृष्णचा घाट लावली गुलामगिरीची वाट लावली गुलामगिरीची वाट मराठीशाहीचा मांडला थाट हो जी मराठीशाहीचा मांडला थाट हो मराठीशाहीचा मांडला थाट हो जी 1659 माझ्या राजानं प्रतापगडावर अफजल खानाचा कोथळा बाहेर पाडला. विजय इतका प्रचंड इतका शक्तिशाली होता की माझ्या राजानं तो आनंद सेलिब्रेट नाही केला. त्या आनंदात वाहत नाही गेले. उलटा आपल्या मावळ्यांचा उत्साह कमी होण्याच्या आत माझे राजांनी 3 तुकड्या करून पन्हाळ गाव्यापर्यंत मजल मारली आणि 18 दिवसात 20 किल्ले स्वराज्यात केले. म्हणजे आनंद झाला तो चगळत बसायचा नसतो. उलट या व्यतिरिक्त 30 सप्टेंबर 1659 खान वाईत आला आणि 1 महिन्या अगोदर 5 सप्टेंबर 1659 माझ्या राजांच्या पत्नीचं म्हणजे मासाहेब सईबाईंचं निधन झालं. आणि म्हणून माझे राजे दुःखही करत बसले नसते. म्हणून शिवचरित्रातून फक्त एवढं शिकायचं, आनंद झाला तो सगळं बसायचा नसतो आणि दुःख झालं तर ते घेंगळत बसायचं नसतं. उलट त्यातून मार्ग काढून नवं ध्येय समोर आहे ते साध्य करायचं असतं. हेच शिवचरित्र आम्हाला शिकवतं. हेच शिवचरित्र आम्हाला शिकवतं. आणि पाहता पाहता राजे निघाले. 4500च्या 3 तुकड्या केल्या. 3500च्या 3 तुकड्या दरोजी निघाले कोकणात. नेताजी पारकर घुसले विजापुरात. स्वतः शिवाजी महाराजांनी 1500ची फौज घ्यावी आणि निघावं सुसाट वेगा. शिरवळ घेतलं, ठाणं घेतलं, पुणे घेतलं. जे किल्ले ते राजे घेत निघाले. आणि पाहता पाहता राजे वाईत घुसले, वारणा प्रांत काबीज केला. साताऱ्यात घुसले, सातारा प्रांत काबीज केला. कोल्हापुरात घुसले, कोल्हाळा प्रांत काबीज केला. आणि पाहता पाहता मावळ्यांचा जोश इतका 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 बळकट झाला. अफजल खानाच्या मरणानं अरे गडाचे गडकरी पाठीला पाठ लावून पळाले. निम्मे किल्ले लढाई न करताच आले. शिवाजी आला, शिवाजी आला, शिवाजी आला अरे म्हणून गडकरी गड सोडून पळून जाऊ लागला. 18 दिवसात 18 दिवसात स्वराज्यात 20 किल्ले आले. 200 किलोमीटरचा प्रांत माझ्या राजानं स्वराज्यात आणला. आणि 1 डिसेंबर 1659 पन्हाळ्यावर भगवा डौलाने फडकू लागला. डौलाने फडकू लागला. हा विजय माझ्या राजानं साजरा केला नाही. आणि पाहता पाहता एक गडकोट किल्ले राजे करत निघाले. आणि राजे अटकले आता मात्र पन्हाळ्याच्या वेड्यात. वार्ता औरंगजेबाच्या कानावर गेली आणि औरंगजेबानं 65,000च्या फौजीनिशी सिद्धी जोहर स्वराज्यावर पाठवला. सिद्धी जोहरनं पन्हाळ्याला वेढा दिला. पण त्याच वेळेस राजांचं रूप घेऊन शिवा काशीत सिद्धी जोहरला जाऊन भेटला. बाजी प्रभूनं खिंड लढवली. आणि पाहता पाहता राजे विशाळगडी सुखरूप पोहोचले. आता मात्र गडकोट किल्ले काबीज करत राजे निघाले. आणि अशातच 1.25 लाख येवना सेना सागरासह मिर्झा राजा जयसिंग दिलेर खान स्वराज्यात येता करता झाला. 1.25 लाख सेना सागरासह औरंगाबादून प्रति औरंगजेब अमीर उल उमराव शाहिस्ता खान स्वराज्यात आला. लाल महालात गराडा घालून चाकणला त्यानं वेढा ठोकला. आणि आता मात्र राजे संतापले. लाल महालात घुसले. खानाची धूळछाट केली. खानाचे 3 बोट छाटली.
मिर्झा राजा जयसिंग स्वराज्यावर चाल करून आला. रयतेला पिडू लागला, मारू लागला, रयत 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 त्रास देऊ लागला. राजे विचार करू लागले की रयतच वाचत नसत हे स्वराज्य कशासाठी, हे राज्य कशासाठी. अरे धुरंधरासारखा पुरंदर लढवताना माझा बाजी प्रभू देशपांडे खाली कोसळला. पुरंदरावर लढताना माझा मुरारबाजी देशपांडे खाली कोसळला. आता राजे विचार करते झाले, रयत वाचत नाही मी राज्य कशासाठी नको. आणि महाराजांनी पुरंदरचा 1665 ऐतिहासिक तह केला. 23 गडकोट किल्ले, 4 लाख होनांचा मुलूक मिर्झा राजा जयसिंगकडे मोगलांना दिला. आणि एक जोपर्यंत मुलूक स्वराज्यात येत नाही तोपर्यंत संभाजी राजांना माझ्या राजांना ओलीस ठेवा लागलं. संभाजी राजे 5000 मनसबदार झाले. औरंगजेबाचा 50वा वाढदिवस 12 मे 1666. आणि संभाजी राजांना मनसबदार म्हणून जाणं गरजेचं. आणि म्हणून 450 माणसासोबत माझे राजे आग्र्यात औरंगजेबाच्या भेटीला गेले. पण पावलो पावली अपमान माझ्या राजाचा, पावलो पावली अपमान. कुंवर रामसिंग समोर आला नाही. अरे दुसराच मुंशी आला. राजे औरंगजेबाच्या दरबारात गेले. त्याचा 50वा वाढदिवस. आणि माझ्या राजांना मागच्या रांगेत उभं केलं आणि कडाडला सह्याद्रीचा सिंह. ये कौन है राम सिंह, हमारे आगे खड़ा है, कौन? अरे माझ्या मावळ्याने ज्याला धुळधान सारली तो हा राठोड माझ्या समोर. आणि कडाडला सह्याद्रीचा सिंह. खिलतीला लात मारली. आणि पाहता पाहता त्या औरंगजेबाकडं वर डोळे करून बोलायची कोणाची हिंमत नाही. तोंडावर हात ठेवल्याशिवाय कोणाला बोलायची परवानगी नाही. तिथं माझा राजा थाट 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 बोलत राहिला. सह्याद्रीचं पाणी साऱ्या दरबारानं पाहिलं आणि साऱ्या दरबारासोबत औरंगजेब सुद्धा थरथर 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 कापत राहिलं. औरंगजेबानातली घरी चाल फौलाद खान काय करायस का फरको. फौलाद खानच्या कैदेत माझे राजे अडकले गेले. पण बहिर्जे नायकानातली घरी चाल फरमान्यावर फरमाने, फरमान्यावर फरमाने घरी चाल आखली गेली. आणि सगळे हळूहळू हळूहळू एक 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 मावळे आपल्या राजगडाकडे पाठवले. आणि तो दिवस उजाडला, तो दिवस उजाडला. माझ्या राजानं शक्तीच्या बळावर नाही, विलक्षण बुद्धिमत्तेच्या जोरावर त्या मिठाईच्या पेटाऱ्यात बसून पिता पुत्र बादशाच्या हातावर मिठाई देऊन फरार झाले. आणि रायगडावर सुखरूप आले, रायगडावर सुखरूप आले. आणि आता मात्र राजे तह केला, करार झाला म्हणून त्या पद्धतीनं राजे वागू लागले. पण आता मात्र आदिलशाहीनं घरी चाल आखली गेली. आणि काय करावं त्या आदिलशहानं, त्या क्रूर कपट्या औरंग्यानं काय करावं. अरे त्यानं काय केलं, धाड टाकली. कुठं? विद्येचं माहेर घर, मोक्षाचं द्वार काशी विश्वेश्वरावर. अरे विश्वेश्वरावर धाड टाकली. काशीचा विश्वनाथ फोडला. मथुरेत गेले, मथुरेचं मंदिर फोडलं. देव देवतांचा विध्वंस करत निघाला. आणि बातमी राजांच्या कानावर आली. आणि कडाडले राजे. अरे ज्याला आमची कदर नाही त्याच्या पुढे कसा पसरावा पदर. मोडला तहत, मोडला करार. 1659 अफजल खान मारला. 10 वर्षाच्या काळानंतर 1669 औरंगजेबानं काशी विश्वेश्वराचं मंदिर फोडलं. आणि आता राजे विचार करते झाले, जेवढं जेवढं पुरंदरच्या तहत गेलं तेवढं मिळवायचं. कुठून करावी सुरुवात? 4 फेब्रुवारी 1670 मोहिमा निघाल्या. ज्या वेळेस पुरंदरचा तह झाला स्वराज्यात होते फक्त 17 किल्ले. किती? 17 किल्ले. 1670 ला होते 17 किल्ले.
राजे विचार करते झाले, जेवढं जेवढं गेलं तेवढं मिळवायचं आहे. मोहिमा निघाल्या. तानाजी मालुसरे जाऊन भिडले कोंढाण्याला. कोंढाणा घेतला. कोंढांजी फर्जत गेला. अरे पन्हाळा स्वराज्यात आला आणि पाहता पाहता एक 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 गडकोट किल्ले स्वराज्यात यायला लागले. पुरंदर आला, लोहगड आला, इंदोर आला, कर्नाळ आला, माहुली आला, रोहिडा आला. अरे सुरत पुन्हा एकदा बदसुरत केली. आणि पाहता पाहता तो दिवस उजाडला. 6 जून 1674 स्वराज्यात तब्बल 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 361 किल्ले माझ्या राजानं अवघ्या 4 वर्षात उभा केलं. ही साधी गोष्ट नाहीये, साधी गोष्ट नाहीये. 111 किल्ले नव्यानं बांधले. 49 किल्ल्याची डागडुजी केली. आणि ज्या वेळेस 4 फेब्रुवारी 1670 तानाजीनं पहिला किल्ला घेतला, तो किल्ला होता 18वा किल्ला. आणि 6 जून 1674 राज्याभिषेक सोहळा, त्यावेळेस स्वराज्यात आले तब्बल तब्बल 361 किल्ले. 61 किल्ले. अरे ही तर खासियत होती माझ्या राजांची. आणि अशातच काशीचे वेद पंडित वेदो नारायण रायगडावर येते करते झाले. वेदो नारायण उर्फ गागा भट्ट. आणि त्या गागा भट्टांनी म्हणावं, खर तर स्वराज्य हा मंत्र इथल्या मावळ्यांच्या मनामनात तुम्ही पेरला राजे. पण खऱ्या अर्थानं आता स्वराज्याचं अधिष्ठान होणं ही काळाची गरज आहे. अविरत संघर्ष आणि बलाढ्य संकट यांच्याशी झुंज देऊन सह्याद्री स्वराज्यासारखं छातवान काढून उभं राहिलं. पण या रयतेला हवा होता आता स्वतःचा राजा. रयतेला हवा होतं स्वतःचं स्वराज्य, स्वतःचं सिंहासन. कारण न्यायासनाच्या पाठीमाग सिंहासन आणि सिंहासनाच्या पाठीमाग धर्मासन असणं हे गरजेचं होतं. त्यासाठी राजे तुम्ही स्वतःच्या राज्याभिषेकाची घोषणा करावी. हा प्रस्ताव गागा भट्टांनी सर्वांसमोर ठेवला आणि सगळ्यांना आनंद झाला. कान राजे आपण सिंहासनाधीश्वर व्हावे. सगळ्यांनी एकमुखानं अजून वेळे खूप एकमुखाने हा निर्णय मान्य केला. आणि आता मात्र राजधानी म्हणून कोणत्या गडाची निवड करावी. अरे निवड केली अर्धा तास. निवड केली कोणत्या गडाची. अरे दुर्गेश्वर रायगड. आणि रायगड आता मात्र नववधू सारखा सजला गेला. 4500 राजांना निमंत्रण धाडली. देशोदेशीचे राजे महाराजे आता आले. आदिलशाहीचे प्रतिनिधी आले, मोगलाचे प्रतिनिधी आले, कुतुबशहाचे प्रतिनिधी आले, डच, इंग्रज, पोर्तुगीज, हेनरी ऑक्झेंटन यांचे सगळे प्रतिनिधी आता गडावर आले. आणि पाहता पाहता रायगड आता नववधू सारखा सजायला लागला. आनंदाची वाद्य वाजायला लागली. ढोल ताशे तुतारे वाजायला लागले. कारण का आता मात्र या रयतेला राजा मिळणार होता. आणि अण्णाजी दत्तो आता मात्र रामजी दत्तो 32 मनाचं सोनेरी सिंहासन तयार करू लागले. सिंहासन बनवत असताना माझ्या राजानं म्हणावं, आऊसाहेब एवढं मोठं सिंहासन करा की माझ्या सगळ्या मावळ्यांना त्यावर बसता आलं पाहिजे. आणि पाहता पाहता तो दिवस उजाडला. 6 जून 1674. अरे त्या रायगडावर अयोध्या सजली गेली. मेघडंबरी, अष्टमेघडंबरी, त्यावर एक 32 मानाचं सोनेरी सिंहासन सज्ज झालं. 4500 राजे कुतूहलानं पाहू लागले. 50,000च्या वर माणसं जमली. रे डोळ्यात प्राण आणून सगळा सोहळा पाहू लागली. सगळा सोहळा पाहू लागली. रयत सगळा सोहळा पाहू लागली. अजून अर्धा तास वेळ मी सांगतो बरोबर. अजून एक प्रसंग आहे त्याच्यात. अर्धा तास थांबा. प्रत्येकाला हुरहुर लागली. जशी तिथं हुरहुर लागली तिथं इथं सुद्धा तशीच हुरहुर लागली. का? कारण रयतेचा राजा छत्रपती होताना प्रत्येकाला बघायचं. 32 सोनेरी सिंहासन तयार झालं. रायगडावर 2 हत्ती सजले गेले. पांढरे शुभ्र घोडे आणि अशी दुतर्फ राजांची लाईन समोर लागली. आणि पाहता पाहता आस्ते कदम माझे छत्रपती शिवाजी राजे एक 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 पाऊल टाकत टाकत त्या 32 मनाच्या सोनेरी सिंहासनाकडे येते करते झाले. आणि अशा वेळेस
माझ्या मासाहेब जिजाऊंनी पाहिलं, माझ्या राजांचे डोळे भरून आले. मासाहेब जिजाऊंनी म्हणावं, राजे अशा आनंदाच्या वेळेस तुमच्या डोळ्यात पाणी काय झालं राजे, काय झालं राजे? आणि त्यावेळेस राजांनी सांगावं, आऊसाहेब आऊसाहेब, हे सुवर्ण सिंहासनाच्या दिशेने जात असताना आम्हाला आमच्या प्रत्येक पावलाखाली आमचे बाजी यसाजी आमचे प्रत्येक मावळे दिसतायत आऊसाहेब. हे सुवासन जरी दिसत असलं सोन्याचं, तरी ते बनलंय आमच्या मावळ्यांच्या बलिदानानं, त्यांच्या रक्त रंजित पराक्रमानं. आज ते कदम राजे त्या 32 मनाच्या सोनेरी सिंहासनाजवळ आले. महाराजांनी एक पाय त्या सिंहासनावर ठेवला आणि महाराजांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. शिवराजांनी डोळ्यासमोर उभा राहिले स्वराज्याची पायाभरणी करणारे बाजी काका पासलकर. काका, स्वराज्याचा डाव उभा करण्यासाठी खर्ची पडला तर काका तुम्ही. आणि महाराजांनी दुसरं पाय ठेवलं आणि महाराजांच्या डोळ्यासमोर उभा राहिला शिवा. पन्हाळ्याला वेढा पडला आणि आम्ही शिवाला म्हटलं, शिवा आमची कापडं घालून त्या सिद्धी जोरच्या भेटीला जातोस? आणि तसा शिवा म्हणाला, जातो की राज, जातो की राज, द्या किडा जाऊन भिडतो की त्या सिद्ध्याला. आमचा शिवा गेला गेला गेला. अरे त्या सिद्ध्याच्या भेटीला नाही रे, साक्षात त्या मृत्यूला मगर मिठी घालायला गेला रे, मगर मिठी घालायला गेला. आमच्या बाजी प्रभूंना म्हणावं, राजे वडील नात्यानं आदेश देतो, इथं विशाळगड जवळ करा. लाख मेले तर चालतील, पण लाखाचा पोशिंदा सगळाच पाहिजे राजे. तुम्ही विशाळगड जवळ करा. महाराजांनी मिटले नेत्र आणि डोळ्यातून उघडला मोत्यासारखा टपदिशी थेंब. डोळे बंद केले आणि महाराजांच्या डोळ्यासमोर उभा राहिला प्रसंग पन्हाळ्याचा, थरार पावनखिंडीचा. 65,000च्या फौजेने सिद्धी जोहर एखाद्या विषारी अजगरासारखा पन्हाळ्याला बेढा देऊन बसला होता. दिवसा मागून दिवस आणि महिन्या मागून महिने, 4 महिने उतरले गेले, पण आता मात्र वेसा वेढा तसुबर येडीला होत नव्हता. राजे विचार करते झाले, या वेड्यातून निष्ठायचं पण काय करावं. 4 महिने उलट आणि महाराजांना विश्वास होता नेताजी पालकरांवर, पण नेताजी पालकर होते कुठं? अरे नेताजी पालकर तर विजापूर मध्ये धुमाकूळ घालत. मासाहेब राजगडावर चिंतातूर आहे. येणाऱ्या प्रत्येक हेराला मासाहेब विचारत होत्या, राजांची काही खबर बात, पण हेर नकारार्थी मान हलवत होता. आणि आता मात्र मासाहेबांचा संतापानावर झाला आणि मासाहेब उठल्या, दोन्ही हाताच्या मुठ्या वळल्या, चेहरा लालगुंद, चेहऱ्यावर सूर्यासारखं जाईल. आणि मासाहेबांनी चिलखत परिधान केलं, नकलकी समशेर घेतली, समशेर म्यान केली आणि 60 वर्षाच्या मासाहेबांनी घोड्यावर मांड ठोकली. वाऱ्यासारखी बातमी नेताजी पालकरांच्या कानावर गेली आणि नेताजी पालकर सरदिशी माघारी फिरले आणि पाहतो तर काय, आऊसाहेब आपण निघालात, आऊसाहेब आपण निघालात. जशी वीज कडकडावी तशी कडाडली सौदामिनी. नेताजी, आम्ही ऐकलं होतं मराठ्याच्या हातात 10 हत्तीचं बोळ आहे म्हणून, का तुमची तलवार वांज झाली, रक्त काळं पडलं की पुरुषार्थ संपला नेताजी तुमचा? हो तसं तर सांगा मग. तसा खजील झालेला नेताजी म्हणाला, एक डाव माफी मासा, सांच्या पौसर राजासने तुमच्या सामने हजर करतो बघा. मासाहेबांचा चरण स्पर्श करून 1000 मावळ्यांनीशी सिद्धीलालचा मुलगा सिद्धी वाहवा घोड्यावर मांड ठोकली आणि दौडत घोडे निघाले त्या पन्हाळ्याच्या वेढ्याला फोडून लढायला. महाराजांनी पाहिलं नेताजी पालकर, अरे नेताजी म्हणजे प्रति शिवाजी. महाराजांना कळून चुकलं, नेताजी येईल, वेळा होईल ढिला. आणि पाहता नेताजी पालकराला ज्ञानातून समशेरी बाहेर निघाल्या. लखलखत्या समशेरी हर हर महादेवची गर्जना घुमली. तसा सिद्धी जोहरचा दावय धावत आला. हुजूर येऊ चिल्ला रहा है रे काफर. हुजूर नेताजी आगाई नेताजी. कौन नेताजी? नेताजी प्रति शिवाजी.
नेताजी नेताजी अरे नेताजी आणि प्रति शिवाजी वेडा होईल ढिला जाम मसूद आणि पाहता पाहता मसूद निघाला दिन घरात यौवन आले तलवारीची बौछार उडाली आक्रोश झाला आवाज झाला अरे वरणावर घाव बसत राहिला सपासप वार होत राहिले मुर्द्यांची ढीक प्रेतांची आरासी आपले दाखत वाढत राहिला शौर्याचं वादळ उफाळलं एक एक मावळा 100 नाही 500 भारी पडत राहिला हर महादेव ये तलवार वार होत राहिला अरे बहात राहिला सिद्धू कैसा है ये बरहाते कैसा है वाराची बौछार उडत राहिली पण मागून आली कुमुक जास्त बल ठोकणं पडलं आणि सिद्धी हिलाचा मुलगा सिद्धी महावावर वार झाला स्वराजाचा मावळा सिद्धी हिला यवनाच्या नदीत सापडला आणि पराभूत होऊन सिद्धी जोहरच्या वारानं घायल झालेला नेताजी पालकरांना माघार घ्यावी लागली आता नेताजी गेला आता राजांची नजर सफेर वेग घेत होती राजांना विश्वास सह्याद्रीवर जून संपला जुलै सुरू झाला ढगाचं घोंगडं पांघरून आसमंत काळ्या कवींना अंधारातून बरसू लागला पण अशा वेळेस ढगांचा कडकडाट विजेंचा गडगडाट हॅलो 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 ढगांचा कडकडाट विजेंचा गडगडाट झाला आणि आता मात्र महाराजांना वाटलं वेडा होईल ढिला अरे पण वेडा झाला आणखी बळकट छप्र करून आता सिद्धी जोहर राहू लागला आता राजे विचार करते झाले काय करावं आणि महाराजांनी आखली गहरी चाल बोलवणं धाडलं गंगाधर पंतांना लिहिलं एक सपशल शरणागतीचं पत्र सपशल शरणागतीचं पत्र गंगाधर पंतांच्या हातात दिलं गंगाधर पंतांना सांगितलं पंत आपण हे पत्र घ्या आणि सिद्धी जोहरच्या छावणीचा राजे कसलं पत्र राजे हे पत्र कसलं पंत हे सपशल शरणागतीचं पत्र सपशल शरणागतीचं हो त्यात लिहिलंय छत्रपती शिवाजी महाराज उद्या रात्री तुम्हाला बिन शर्त शरण येत आहेत राजे बिन शरण भेटायला चाललात तुम्ही त्याला कुठली शर्त न ठेवता हो पंत हो घ्या हे पत्र आणि त्या सिद्धी जोहरला गंगाधर पंतांना पत्र घेतलं दिंडी दरवाजा उघडला गेला आणि एक एक पाऊल टाकत गंगाधर पंत त्या सिद्धी जोहरच्या छावणीत आले सगळ्यांनी पाहिलं राजांचा एलची म्हणजे वकील आलाय आणि पत्र गंगाधर पंतांना सिद्धी जोहरच्या हातात दिलं मायना वाचला लिहिलं होतं शिवाजी राजे बिन शर्त शरण येत आहे पत्र वाचलं खुश झाला अल्लाह ताला की मेहरबानी आखिर आ ही गया ऊंट पहाड़ के नीचे जो काम बड़े बड़े सरदार नहीं कर सके फतेह खान नहीं कर सका अफजल खान ने नहीं किया वो अब हम ये सलावत खासे दे जहर करेगा बहुत खूब अल्लाह ताला की मेहरबानी शबे रात का जश्न होना चाहिए जाओ फौज बनाओ खुशियां मनाओ हमारा दुश्मन सिवा हमें मिलने आ रहा है बस याच गोष्टीचा महाराजांनी घ्यायचा ठरवला फायदा आणि सगळे यौवन मध्यात धुंदात बुडाले आणि पंत प्रत्येकाला सांगत निघाले राजे उद्या शरण येता येतो राजे उद्या शरण येता येतो आता 4 महिन्याचा वेळा देऊन ते पूर्ण जाम झाले अच्छा हुआ वो शिवाजी आ रहा है बस याच संधीचा राजांनी घ्यायचा ठरवला फायदा आणि बोनवलं धाडलं स्वराज्याचा गुप्तहेर बहिर्जी नाईकाला बहिर्जी आला राज बहिर्जी या पन्हाळ्याच्या वेड्यातून निष्ठायचं आहे पण त्यासाठी सिद्धीची भेट हवी मग त्यासाठी शोधा आमच्या सारखा एखादा दिसणारा शोधा बहिर्जी नाही गेले हेर कामाला लागले आणि काही काळातच हेर परत आला मुजरा राज आलात बहिर्जी वैराज काय खबर
राज काम फत्य असं राज एक जण हाय कोण तुमच्या सारखा दिसणारा हुबी आहे हुब तुमच्या सारखा दाढी तशी मिशाला कटही तसाच चालतो तसाच बोलतो तसाच अरे जगणं राजासारखं लढणं राजासारखं दुसरं खूळ नाही त्याच्या डोक्यात राजे म्हटले कोण मी बापूचा कोण नाव्याचा पोर काय नाव बहिर्जी नाव्याचा पोर कोण शिवा शिवा काशीद राजे म्हटले असं बोलवा त्या शिवाला आणि शिवा काळ्या कबींना अंधारात येता करता झाला ढगाचं घोंगडं पांघरून आसमंत काळ्या कबींना अंधारातून बरसत होता धो धो पाऊस चालू होता ढगांचा गडगडाट आणि विजेंचा गडगडाट तोच शिवा येता करता झाला पाठमोरे राजे उभे आणि ढगांच्या कडकडा आणि विजाच्या कडकडा तो शिवा आला आणि मुजरा करता झाला मुजरा राजे म्हटले कोण राज मिया बापूरचा नाव्याचा पोर शिवा शिवा काशीत आणि महाराजांनी उलटून बघितलं आणि ढगांचा कडकडाट विजेचा कडकडाट झाला वीज चमकली आणि त्या चमकल्या विजेत दिसला शिवाचा चेहरा आणि राजे आश्चर्यचकित झाले शिवा अरे आतापर्यंत आम्ही ऐकलं होतं तू आमच्या सारखा दिसतोस म्हणून पण आतापर्यंत कधी बघितला नाही अरे शिवा दर्पणात आम्ही असल्याचा भास होतोय रे शिवा राज राज शिवा पन्हाळ्याचा वेढा पडलाय रे शिवा ठावाय राज शिवा त्या पन्हाळ्याच्या वेड्यातून निष्ठायचं रे शिवा ठावाय राज शिवा पण आज मला प्रत्यक्षात आऊसाहेबांचा दुसरा शिवा कसा दिसतो हे बघायचंय शिवा थांब 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 राजा आतमध्ये गेले स्वतःची संदूक उघडली एक जरीबुंदीचा पोशाख घेतला शिवाच्या हातावर ठेवला आणि काही क्षणा शिव कापडा घालून आला राज घातली बघा कापड अगदी तुमच्या मापाची आपसूक आली महाराजांनी एक संदूक उघडली आणि त्यातून महाराजांनी खडावा काढला आणि शिवाच्या पायाजवळ ठेवला शिवा घाल हा खडावा आणि तसा शिवाना म्हणावा राज राज तुमचा यो खडावा मला घालाय सांगता सा राज नग राज नग घाल शिवा नग राज शिवा तुला घालावाच लागेल घाल शिवा आणि शिवानं तो तो खडावा स्वतःच्या पायात घातला स्वतःच्या कानातला चौकडा काढला त्या शिवाच्या कानात घातला स्वतःच्या गळ्यातली कवड्याची माळ काढली ती माळ पाहिली आणि राजे मनोमन बोलते झाले शिवा अरे हे भोसल्याचं लेण आहे रे बाबा तो सिद्धी जोहर कुठल्याच गोष्टीला फसणार नाही पण या भोसल्याच्या लेण्याला या कवड्याच्या माळीला नक्की नक्की फसेल शिवा आणि ती कवड्याची माळ शिवाच्या गळ्यात घातली चिरटोप घेतला आणि त्या शिवाच्या डोक्यात घालणार तसा शिवा म्हणाला राज हे काय पाप करून करायचं सांगता सा राज गरीब असली नग राज नग पाप लागन तुमचा हे टोक माझ्या डोक्यात नग राज नग शिवा म्हटला राजे म्हटले नाही रे शिवा घाल घाल शिवा घाल डोक्यात घाल आणि शिवानं तो टोप डोक्यात घातला शिवा बाजूला झाला मिशावर ताव दिला आणि राजास्ती म्हणाला राज कसा दिसतोय आऊ साहेबांचा दुसरा शिवा राजे पाहत राहिले शिवा अरे आम्ही सुद्धा नाही ओळखू शकत रे शिवा राज तुम्ही नाही ओळखली सा नाही रे शिवा खरंच आईच्यान राज तुम्ही नाही ओळखलं सा नाही रे शिवा आईच्यान राज नाही ओळखलं सा नाही रे शिवा तसा शिवा माग झाला आणि बोलता झाला राज 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 तो तुम्ही आमासनी ओळखलं नाही काय मजा त्या सिद्धाची आमासनी ओळखे म्हणून राजांना आश्चर्याचा धक्का पोहोचला शिवा अरे पण तुला कसं कळालं आमचं रूप घेऊन आम्ही तुला त्या सिद्धी जोहरच्या भेटीला पाठवतोय म्हणून तसा शिवा म्हणाला राज तुमचं खातोय तुमचं पियतोय तुमच्या काळजाचा ठाव ठोका काढायला लागला असा राज आमासनी तुमच्या जीवाची ही घालमेल नाही बघवत राजा आमासनी पण राजे म्हटले नाही शिवा मी तुला नाही पाठवणार तसा शिवा राजाच्या पायात पडला भावानीच्या अंतुमासने नाही म्हणू नका सा राज दिला शबूत नाही म्हणू नका सा
अरे पण शिवा, तुला माहितीये तू त्या सिद्धी जोहरच्या भेटीला शिवा काशीद म्हणून नाही, छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी भोसले म्हणून जातोय. माहितीये तुला? तुला माहितीये तुला याचं काय बक्षीस मिळणार आहे? आणि तसा शिवा म्हणाला, ठाव आहे की राजा, 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 ठाव आहे की राजा, राजा, जन्माला नाव्याच्या घरात आलो, पण मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरणार. हे भाग्य का तोलाय राजा, राजा, हे भाग्य का तोलाय राजा, नाही म्हणू नका. आणि महाराजांनी शिवाला कडकडून मिठी मारली. शिवा, अरे कुठल्या जन्मीचं पुण्य, म्हणून तुझ्यासारखे भाऊ आम्हास मिळाले. आणि माझ्या राजांच्या डोळ्यातून टप 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 थेंब त्या शिवाच्या पाठीवर पडत राहिला. आतापर्यंत एवढी कौतुकाची थाप माझ्या राजानं कधी कुण्या मावळ्याला मारलीच नव्हती. मिठी सैल झाली. राजे म्हणाले, शिवा, फक्त एक लक्षात ठेव, तू बोलायचं नाहीस. तुझी मावळी भाषा जर त्याच्या लक्षात आली तर सगळं सगळं फसून जाईल. तू फक्त शांत राहायचं आणि इशारे करायचे. बेट ठरला. आणि पाहता पाहता गडावर 6000 मावळे, महाराजांनी निवडले 600. बाजी बांधल देशमुख. आणि पाहता पाहता 2 पालख्या गडावर सज्ज झाल्या. बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, शंभू सिंग जाधव गडावर 2 पालख्या सज्ज झाल्या. आणि पाहता पाहता तब्बल 125 दिवसानंतर तो गडाचा दरवाजा घडला जाऊ लागला. आणि पाहता पाहता निघाल्या 2 पालख्या. 2 पालख्या निघाल्या विशाळगडाच्या दिशेनं. एकात बसले प्रभू शिवाजी आणि दुसऱ्यात बसले शिवाजी राजे. आणि पाहता पाहता बाजी प्रभू देशपांडे निघाले. आणि पाहता पाहता ढगांचा कडकडाट, विजयांचा कडकडाट आसमंतात हरवू लागला. अरे ऊन फडणूस तर मावळा धावू लागला. धावता धावता चिखलात फसायचा, पाय फसायचा. अरे एखादी पालखी यायची, मावळ्याच्या पायात घुसायची, रक्ताची शेंगदाणी आपल्याचा कल्लोळ उसळायचा. कसा बाजी म्हणायचा का? कापल्या का? तोंडावर हात ठेवू. एका हाताना फांदी उपशिवून एक हात मोबाडावर ठेवून, पण हा आवाज नाही, आवाज नाही. अरे स्वराज्याचा पंचप्राण या पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटतोय, लक्षात ठेव, आवाज नाही. आणि पाहता पाहता वेढ्यापर्यंत पालखी 50 पावलं, 10 पावलं, 20 पावलं, 5 पावलं. आणि पाहता पाहता सुटले सुटले माझे राजे, सुटले. पन्हाळगडाच्या दिशेने निघाले. ढगांचा कडकडाट झाला, विजेचा कडकडाट झाला. झाडं झुडपं हल्ली, डोळे चमकले. कोण? अरे सिद्धीचे हेर, सिद्धीचे हेर, हेर. अरे माझे देवा, अरे माझ्या कर्मा, सापडला, सापडला रे, सापडला माझा राजा, सापडला. अपशकुनी पालीनं चुक चुकू नका, रान पाखरानं फडफडू नका, सापडला माझा राजा. राजा, राजा, तुम्ही या पालखीत बसा. आपण निम्मगड घेऊन विशाळगडावर निघू. आणि आवाज दिला, ए शिवा, ये बस 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 पालखीत. आणि 550 हेर त्याच्या सोबत दिले. आणि पाहता पाहता उचला रे पालखी. आणि निघा 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 सिद्धी जोहरच्या छावणीत निघा. आणि बोयांनी पालखी उचलली. आणि झप 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 बोई चालू लागले. आणि पाहता पाहता सिद्धी जोहरच्या छावणी जवळ चिकाचा पडदा बाजूला झाला. आणि आस्ते कदम प्रति शिवाजी खाली येते करते झाले. सिद्धी जोहरना पाहिलं. आणि सिद्धी जोहर बाहेर खुश झाला. कहीं मैं ख्वाब तो नहीं देख रहा हूं, ऐ फाजल, ये सचमुच शिवाजी है? ऐ मसूद, हमारी आंखों पे हमें यकीन नहीं हो रहा है क्या ये सचमुच सचमुच शिवाजी है? आणि आस्ते कदम छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप घेतलेले शिवा काशीत एक 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 पाऊल टाकत त्याच्या छावणीत आले. आओ शिवाजी, आओ शिवाजी राजे, बैठिए. शिवा काशीत प्रति शिवाजी राजे बनलेले खाली बसले. क्यों शिवाजी, भाग जाना चाहते थे? तसा शिवाजी म्हणाला, भाग जाना चाहता था, लेकिन कहा जाता पता नहीं, लेकिन तेरे हाथ तो बिल्कुल नहीं आता. उठून उभा राहिला आणि बोलता झाला, बहादूर लगते हो.
पण त्याच वेळेस दोन संशयी नजरा निहाळीत होत्या शिवाजी राजांना. आणि चालत चालत पाऊल टाकत निहाळीत होत्या. आणि पाहता पाहता कोण होता तो होता अफजल खानाचा मुलगा फाजल खान. एक पाऊल टाकत सिद्धी जोहर जवळ आला आणि सिद्धी जोहरच्या खांद्यावर हात ठेवून बोलता झाला, हुजूर ये शिवाजी राजा नहीं हो सकता. तसा सिद्धी जोहर बोलता झाला, कैसा कह सकता ये शिवाजी राजा नहीं है. हुजूर मैंने देखा है शिवाजी राजा को. अगर ये सच में शिवाजी राजा है तो मेरे अब्बाजान के वक्त कत्ल किया था इस काफर ने मेरा अब्बाजान का. तब कृष्णा जी भास्कर कुलकर्णी के समझेर का निशान इसके माथे पर होना चाहिए. देखो ये है क्या शिवाजी. आणि त्याच वेळेस सिद्धी जोर उठून उभा राहिला. म्यानातून समशेर निहाळली आणि त्याच वेळेस जिरेटोप बाजूला झाला. कपाळ निहाळलं, वाराची खून सापडली नाही. सपासप वार झाला. समशेर रोखली गेली गर्दनीवर आणि विचारता झाला, सिद्धी जोहर सच बता काफर कौन है तू. सांगत राहिला शिवाजी हूं मैं. पहिला वार बता कौन है तू. शिवाजी हूं मैं. दुसरा वार, तिसरा वार, वाराची बावछार उडाली. आखिरी बार पूछ रहा हो काफर कौन है तू. अरे सांगितलं ना हराम्या शिवाजी हाय म्या. तसा एक जण धावत आला, हुजूर शिवाजी भाग गया. क्या बात है. हा हुजूर शिवाजी भाग गया. ये कौन है. हुजूर ये हजाम है. क्या ये हजाम है. लगते शमशेर निघाली, सापतीशी चालली गेली आणि बोलता झाला, सिद्धी जोहर काफर मौत के सामने खड़ा है फिर भी इतना गुरूर. आखिर है कौन तेरे अंदर. आणि तसा आमचा शिवा सांगत राहिला, अरे कापल्या जरी नसा उधळण होईल भगव्या रक्ताची. कापल्या जरी नसा उधळण होईल भगव्या रक्ताची. आणि फाडली जरी छाती मूर्ती दिसेल फक्त माझ्या छत्रपती शिवरायांची. मारायचा हराम्या मार. शिव्या कुणा असली हासडतो. माझं राज म्हणजे पाला पाचोळा वाटला व्हायरे हराम्या. अरे माझं राजा म्हणजे सुनामी हाय सुनामी. लागूस नादास गडप होशील इथाच. संतापला सिद्धी जोहर. म्यानातून शमशेर निघाली आणि शिवा काशिदाच्या छाताडात घुसली. जशी गेली तशीच निघाली बाहेर. रक्त नितळत राहिलं आणि कोसळता माझा शिवा बनाला मुजरा राजा. आणि त्याला कोसळता त्याला त्याच्या बायकोचे शब्द आठवले. कारभारणी अग तू म्हणायचीस ना आपल्या राजाच्या भेटीला मला घेऊन जातात तेव्हा मला सोन्याच्या बांगड्या करा भरून शात. ए कारभारणी अग बघ तुझ्या या शिवाच्या जीवाचं सोनं झालं ग. तुझ्या शिवाच्या जीवाचं सोनं झालं. शिवा कोसळला, रक्ताच्या तारुळ्यात आला आणि त्याच्या श्वासानं रक्ताचा एक बुडबुडा उंच उडाला. आणि माझा शिवा सांगत राहिला, जाऊन सांगा र माझ्या राजास्ती म्हणावं तुमचा शिवा गेला. पण सांगा माझ्या राजास्ती. राजा शिवा नुसता मातीत नाही मेला. या हराम्याची पुरती वाट लावून गेला. अरे मातीत मरणारे होते काही कावळे पण मातीसाठी मरणारे होते फक्त छत्रपती शिवरायांचेच मावळे. हे सांगत गेला. बाजी प्रभू देशपांडेनं पावन खिंड लढली. अरे 300 बांजी बांधल देशमुख. धारा तीर्थी पडले
गुड्यांच्या टापा त्यांच्यावरून गेल्या, रक्ताचा थारुळा साचला गेला. तिला ताना, आम्ही तानाला म्हटलं, ताना आम्ही मोठ्या मोहिमेला निघालो, स्वतःच्या पोराचं लाडक्या रायबाचं लग्न करायला म्हणून. शान तो ताना आमंत्रण द्यायला म्हणून गडावर आला आणि प्रत्येकाला सांगत राहिला, राज बी येणार हाय बर लागणार, आऊसाहेब बी येणार हाय लागणारा, सगळं येणार हाय, तुम्ही या. राजांच्या हातात तांदूळ दिलं, राज याबर लागणारा. आणि आम्ही तानाला म्हटलं, ताना आमचं नाही येणं होणार रे. काव राज, गरीबाच्या पोराच्या लग्नाला नाही यायचं? तसं नाही रे, तसं नाही ताना. मग कसं राज, मग कसं राज? आणि त्याच वेळेस माझ्या तानानं सांगावं, माझ्या तानानं म्हणावं, राज राज माया पोराच्या लग्नाला नाही यायचं, मग कुठं जायचं हाय? तसे राजे म्हटले, ताना अरे आम्ही एका मोठ्या लग्नाला निघालो. कोणत्या लग्नाला? अरे किल्ले कोंढाणा. तसा ताना म्हणाला, यो तुमचा तान्या जिता असताना तुम्ही मोहिमेला जात असा, लोक आमासनी काय म्हणतील? पण शिवा, अरे तुझ्या मुलाचं लग्न सोडून आम्ही तुला मोहिमेला पाठवलं, तो लोक आम्हास काय म्हणतील? ते काय बी नाही राजा, ते काय बी नाही. यो येडा मला या राजा जाऊन भेटतो तो उदय भाण्याच्या नडीला, त्याचा घोट घेतो, गवताची गंजी पेटवतो. तुम्ही समजून घ्या, तुमच्या तान्यार उदय भाण्याचा नड्याचा घोट घेतला आणि कोणान्यावर भाग वा फडकिवला. राजा द्या मोहीम मला. राजा ऐकायला तयार नाही. अरे तुझ्या मुलाचं लग्न कर, आपण मोहिमेचं नंतर बघू बाबा. आणि तसं कमल्याला खवलेलं तांदूळ माझ्या तानानं काढलं, तांदूळ फिरकावलं आणि तानाजी मालुसरे बोलते झाले, आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. ताना कोंडाणा घ्यायला गेला. अरे गड आला, पण गड आला हे सांगायला माझा ताना परत आलाच नाही रे, माझा ताना आलाच नाही. अशी एक मावळे स्वराज्यात होते, म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं. काही मावळ्यांनी स्वतःला सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात गाडून घेतलं, तेव्हा सह्याद्री आसमानांशी स्पर्धा करायला निघाला. राजदंड माझ्या महाराजांनी मस्तकी लावला, गुडगा टेकून त्या 32 मनाच्या सोनेरी सिंहासनासमोर नतमस्तक झाले. आणि आज ते कदम त्या 32 मनी सिंहासनावर माझे राजे विराजमान झाले. आणि जिकडून एकच किलकारी रायगडाच्या कणाकणाला, वेळेच्या क्षणाक्षणाला आणि माणसाच्या मनाला भेदून गेली. आणि सगळेजण म्हणायला लागले, अरे 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 गड्यानो, राजा गिरे झाला, शिवबा सिंहासनी बैसला, शिवबा सिंहासनी बैसला, शिवबा सिंहासनी बैसला. कडानो राजा गिरे झाला, कडानो राजा गिरे झाला, शिवबा सिंहासनी बैसला, शिवबा सिंहासनी बैसला, शिवबा सिंहासनी बैसला. लोककल्याणकारी रयतेचं राज्य स्थापन शिवकल्याणकारी राजे छत्रपती झाले. माझ्या मर्द मावळ्यांनो, छत्रपती शिवरायांचा शौर्यशाली इतिहास, गाथा शिव स्वराज्याची, हा केवळ 3 घंट्याचा विषय नाहीच आहे. पण आज या 3 तासामध्ये जेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं, तेवढं माझ्या अंतःकरणातून मनोभावे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून या ठिकाणी मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, ज्यांनी माझी तारीख घेतली, वेळोवेळी मला फोन करत राहिले. ते आज गावचं भूषण सन्माननीय सतीशजी वाळके सर यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद. गणेशजी वाळके हेही वेळोवेळी फॉलोअप घेत राहिले, त्यांनाही धन्यवाद. आज आपलं
ही कथा शूट करण्यासाठी उपस्थित झाले आमचे परममित्र ऋषिकेश दादा पाबळ, माऊली एजी यूट्यूब चॅनल, त्याचप्रमाणे आमचे परममित्र ऋषिकेश दादा वारकरी सिद्धांत यूट्यूब चॅनलचे दोनही प्रतिनिधींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. आणि सगळ्यांना विनंती आहे, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, प्रत्येकाने मोबाईल बाहेर काढा आणि त्यामध्ये माऊली HD यूट्यूब चॅनल सर्च करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. दुसरा चॅनल आहे वारकरी सिद्धांत, त्या चॅनललाही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आपले ही संपूर्ण कथा त्यांच्या चॅनलवर 1-2 दिवसात पूर्णपणे प्रसारित होणार आहे. ज्यांनी आज खास या ठिकाणी साथ दिली, आमचे परममित्र स्वर भास्करचे सर्व मंच, प्रमोदजी महाराज रसाळ, अनुजाताई देवरे, गणेश बागुल, महाराष्ट्रातले ख्यातनाम गायनाचार्य यांना या ठिकाणी मनापासून वंदन करतो. जितेंद्र दादा सोनोने सिंथवर उत्कृष्ट अशी साथ दिली. आकाशदादा बैरागी सुंदर असा तबला ज्यांनी वाजवला. ऋषिकेश दादा डोके यांनी पखवादाची आणि ढोलकची साथ केली. शिवमदादा पगार यांनी ॲक्टोपॅडची साथ केली. ओमदादा बकरे यांनी फर्गुसन या ठिकाणी ती साथ केली. या सर्व आमच्या गुणीजन गायकवादकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि महाराज, सगळ्यात विशेष कौतुक ज्यांचं करायचं आहे ते कौतुक मात्र तुम्हाला आवर्जून करावं लागेल, ते म्हणजे सिस्टीमवाल्या दादा. संतोष वारडे नाव दादा, 5 राज्यामध्ये जाण्याचा योग, गुजरात, तेलंगणा, आंध्रा, कर्नाटक, असं एकही राज्य मी सोडलं नाही. असं एकही TV चॅनल नाही की ज्याच्यावर माझं कीर्तन झालं नाही. 2-2 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांची कथा करण्यासाठी लोक वेटिंगवर आहे, पण मी शक्यतो देत नाही. का देत नाही? कारण लोकांच्या मनामध्ये जे माझं स्थान निर्माण झालं. आता वाळके सर म्हटले, आम्ही बोलता बोलता थोडाफार उशीर होईल, पण महाराज ज्या आवाजात, ज्या जोशात तुम्हाला आम्ही ऐकलंय, तो जोश आम्हाला पाहिजे. मी वास्तविकता सकाळचाही कार्यक्रम करून आलो, उद्याही मला 2 कार्यक्रम आहे, आणि तिथं गेल्यानंतर पूर्ण अशाच आवेशामध्ये मी करेल. आणि तुमची जर इच्छा असेलच, खरंच महाराज करता का, तर तांबडं फुटूस तर जर सोडलं तर मग आपल्याला बदलून ठेवा. इथून पुढचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवल. पण लोक म्हणतात, महाराज काय तुमचा आवाज, काय तुमची भाषाशैली, काय तुमची शब्दफेक, पण हे सगळं क्रेडिट ज्यांना आहे ते सिस्टीमवाल्या दादांना आहे. जोरदार टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत झालं पाहिजे. आणि शिवचरित्रासाठी सिस्टीमवाले कसे असावे याचं ज्वलंत, जिवंत, जातिवंत उदाहरण म्हणजे संतोष दादा वारडे. संतोष दादा वारडे. खरोखर महाराज, खरंच कौतुक करा त्यांचं. सोपं नाही. याचं कारण सांगतो. आज या सगळ्या मंडळींची आमची पहिलीच भेट आहे. मी अनुजाताईला फक्त टीव्हीवर बघितलं होतं. मी पण तुमचा खूप मोठा फॅन आहे महाराज, मी पण तुमचा फार मोठा फॅन आहे महाराज. आमच्या गावामध्ये नानांची म्हणजे भास्कर महाराजांची रसाळ यांची कथा मला वाटतं 15 वर्षापूर्वी झाली होती. तेव्हा मीच त्या कथेचं आयोजन आणि नियोजन केलं होतं. तेव्हा मी नेटकं माझ्या कार्यक्रमाला सुरुवातच केली होती. ही सगळी मंडळी जी आहे आज यांची आणि माझी पहिली भेट आहे. पण पहिल्या भेटीमध्ये एवढं सुंदर, हे मात्र विशेष कौतुकास्पद आहे. तुम्हाला असं वाटलं का आमची त्यांची पहिलीच भेट आहे म्हणून? नाही तर महाराज हे जमणं शक्य नाही बरं. कुठं लिंक तुटती, त्यांनी कुठं घेतलं तर आमची लिंक तुटती, मग ते सगळं विस्कळीत होऊन जातं. पण खरोखर आज निश्चितच भगवंताला माझ्याकडून ही कथा करून घ्यायची होती. यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून यांनाही साथ करायची होती. तुमच्याही माध्यमातून या ठिकाणी येण्याचं भाग्य लाभलं म्हणून सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. एक गीत होईल महाराज फक्त शेवटचं. छत्रपती शिवरायांचा शौर्यशाली इतिहास आज या पावन पुण्यभूमीमध्ये संपन्न होतो आहे. सगळ्या मर्द मावळ्यांना मनापासून शुभेच्छा, मनापासून धन्यवाद. परवान केली दुधाची तुझ्या जिजागा, परवान केली दुधाची तुझ्या जिजागा. टाळ्या प्रत्येकाने वाजवायच्या. 5 मिनिटं शेवटचे फक्त. हा, टाळ्या. परवान केली दुधाची तुझ्या जिजागा, परवान केली दुधाची तुझ्या जिजागा. झालं महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झालं
पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की राजमाता राष्ट्रमाता औसाहेब जिजाऊ साहेबांचा धर्मशास्त्र पंडित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की धन्यवाद सर्वांचे. आपण या ठिकाणी इतका बहुमूल्य वेळ देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. खाली बसा दोन. कार्यक्रमाला खूप उशीर झालाय. मी फक्त 2 मिनिटं घेणार आहे. खरं तर आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले आहेत स्टार हेल्थ इन्शुरन्स ॲडवायझर मिस्टर अनिरुद्ध अन्वी सोमाशे यांच्याकडनं आपल्या इथं मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात येणार आहे स्टार हेल्थ मार्फत. पण तुम्हाला त्यांना आता बोलायला आपण वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की तुम्ही मोफत शिबिर घेणार आहे ते एवढं जरी अनाऊन्स केलं तरी त्यांचा इथं येण्याचा जो येतो तो साध्य होईल. नक्कीच आम्ही तुम्हाला एक संधी देऊ. ठीक आहे ठीक आहे. त्यांच्याकडनं काही फॉर्म आलेले आहेत ते आपल्या कुटुंबातली सर्व सदस्यांची माहिती भरून त्यांच्याकडे द्यायची आहे म्हणजे कॅम्प घेण्यासाठी ते योग्य राहील. आता बोलणंच सुचत नाहीये महाराज. काय बोलावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराजांसाठी. आज कळतंय का प्रतीक्षा करावी लागली आम्हाला खेडलेकरांना. खरंच शब्दच नाहीये. पण तुम्ही जे आम्हाला आज या व्यासपीठावर मंत्रमुग्ध केलं मला अभिमानानं सांगावं असं वाटतं. या शिवतेच्या व्यासपीठावर या खेडल्याच्या व्यासपीठावर आजपर्यंत आमच्या कार्यक्रमाला जे जे कोणी भेटले महाराज ते छत्रपतीपेक्षा कमी नाही भेटले. त्यामुळे यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. आणि मगाशी आपण बोलता बोलता बोललात की 7 दिवसांची कथा असते. महाराज माझ्या गावानं जर ठरवलं ना तर तुम्ही 7 काय 14 दिवसाची सुद्धा कथा आम्ही घेऊ. आम्ही ठरवावं आणि ते होत नाही असं आमच्या या व्यासपीठावर झालं नाही कधी. शब्द देतो नक्कीच तो प्रयास आमचा असेल आमच्या मित्रमंडळाचा असेल आणि आमच्या ग्रामस्थांचा असेल. फार काही बोलणार नाही उशीर झालाय. प्रवीण महाराज दुशिंग प्रमोद महाराज रसाळ गणेशजी बागुल जितेंद्रजी सोनवणे आकाशजी बैरागे ऋषिकेशजी डोके शिवमजी पगार ओमजी बकरे अनुजाताई देवरे यूट्यूबवाले माऊली चॅनलवाले वारकरी चॅनलवाले साऊंड सिस्टीमवाले संतोष भाऊ वार्डे आम्ही आग्रहास्तव त्यांना मागून घेतलंय. खरं तर त्यांचं स्टेजही असायला हवं होतं पण महाराज आमच्या बजेटच्या पलीकडं त्यांचं स्टेज होतं. 1,35,000 रुपये स्टेजची सांगितली होती. आमचं 2 दिवस इकडं तिकडं झालं आणि तारीख बुक झाली. ओझरला त्यांनी 3 लाख रुपयाचं साऊंड स्टेज घेतलं. तर कदाचित मी तर असं म्हणेल की आमचं नाही भेटलं ते चांगली गोष्ट झाली. त्यांना 3 लाखाची सुपारी भेटली. असे साऊंड सिस्टीमवाले आणि मंडपवाले जाधव बंधू दिंडोरी आणि माझ्यासह महाराज मी अभिमानानं सांगेल हे जे छत्रपतीच्या वेशात बसलेले आहेत ना हेच आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत. गेले 15 दिवस यांच्या आणि यांच्यासारख्या ज्या बरोबरच्या असणाऱ्या मावळ्यांच्या जीवावरच आम्ही हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या आणि उच्च कोटीचा करू शकतो. आमच्या मंडळामध्ये लहान थोर कोणी नाही. ज्यांना यावं कुणी यावं काम करावं आणि सर्वांच्या बॉन्डिंगनं हा कार्यक्रम होतो म्हणूनच तो अप्रतिम होतो. मी सर्वच माझ्याबरोबर धावणाऱ्या पळणाऱ्या रागवलं असेल 8-15 दिवसात मनपूर्वक माफी मागतो. कुणाचं मन दुखावलं असेल तर त्याचीही माफी मागतो. पण सर्वच जे माझ्या बरोबरीनं होते अप्रत्यक्षरित्या ज्यांनी मदत केली त्यांचे माझ्या ग्रामस्थांचे खूप खूप आभार. या कार्यक्रमासाठी थोडक्यात आता आपण महाराजांचे सत्कार आटोपणारे अगदी 5 मिनिटात
प्रथमतः प्रमोदजी महाराज रसाळ यांचा सत्कार होईल. तो सत्कार संतोष भाऊ शांताराम वाळके यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पटपट यायचंय सर्वांनी. पुढील सत्कार गणेशजी बागुल हे करतील. तो सत्कार विनोद भाऊ पगार सागर कर्णावट हे करतील. त्यांनी व्यासपीठावर यायचे. त्यानंतर जितेंद्रजी सोनवणे यांचा सत्कार होईल. रणजित गाडगे आणि योगेश गोपीनाथ मेदने यांनी यायचे. टाळ्या वाजवा टाळ्या. यानंतर आकाशजी बैरागी यांचा सत्कार गोपभाऊ मेदने आणि दीपक वाळके हे करतील. गणेशजी बाकी जा. गणेशजी तुम्ही जा. गणेश भाऊ बागुल यांचा सत्कार रणजित भाऊ गाडगे आणि योगेश मेदने हे करतील. व्हॉइस ऑफ नाशिक विजेते, नाशिकची शान. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी जोरदार. टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार. त्यानंतर आकाशजी बैरागी, हरिभाऊ वाळके आणि निखिल क्षीरसागर यांनी तो सत्कार करायचा आहे. आकाशजी बैरागी यांचा. पटपट यायचंय. पुढील सत्कार ऋषिकेश डोके, समाधान वाळके, बापू फुगे यांनी यायचंय तो सत्कार करायला. यानंतर शिवमजी पगार यांचा सत्कार रितेश देशमुख, सागर उत्तमराव वाळके हे करतील. शिवमजी पगार. टाळी वाजवा टाळी वाजवा. टाळ्या टाळ्या. शिवमजी पगार. यानंतर ओमजी बकरे यांचा सत्कार अक्षय गाडगे आणि कुणाल वाळके करतील. पुढील सत्कार अनुजाताई देवरे यांचा होईल. ऐश्वर्या विलास देशमुख आणि प्रेरणा योगेश वाटवाडे यांनी संयुक्तिक करायचा आहे तो सत्कार. अथर्व पडवळ यांचं नाव आहे. चुकून दुसरं नाव घेतोय आपण. ते आलेले नाहीये. अथर्व पडवळ त्यांचे वडील पत्रकार आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा अथर्व दादांसाठी. त्यांचा आत्ताच MFEच्या पखवाज वादनामध्ये सोलो वादनामध्ये त्यांचा 1 नंबर आलेला आहे पूर्ण राज्य पातळीवरती. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्या झाल्या पाहिजे. एक मिनिट. आमच्या अनुजाताईंसाठी एकदा जोरदार कडकडीत टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांच्या मावशी या ठिकाणी वारलेल्या आहे आणि त्या परिस्थितीत देखील ते शिवतेज मित्र मंडळावरती असलेल्या प्रेमापोटी ते आज इथे उपस्थित आहेत. त्यांचे या ठिकाणी टाळ्या वाजून एकदा पुन्हा स्वागत करा. यानंतर माऊली यूट्यूब चॅनलवाले पकडाना देशमुख, प्रवीण वाळके यांनी यायचे तो सत्कार करायला.
दाजींचा ओरडून ओरडून कसा बसला. ते सगळ्यात जास्त बोलणे मलाच ऐकायला भेटलेले. यानंतर पुढील सत्कार होईल वारकरी साऊंड सिस्टीम योगेश मेदने रोशन वाळके यांनी करायचा आहे तो. जोरदार टाळी वाजवा, जोरदार. खूप दुरून ही मंडळी आलेली आहे. महाराजांनी यानंतर जसं आव्हान केलं त्यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी. त्यांच्या YouTube वारकरी channel ला साऊंडवाले subscribe. यांचा सत्कार विनोद सर वाळके व अमोल भाऊ वाळके करतील. अमोल खंडेराव वाळके यांचा संतोषजी वारडे साऊंड सिस्टीम वाले. या वारडे साहेब या. झालं. कुठे आलं? अमोल भाऊ वाळके रवी वाघ यांनी यायचंय. विनोद सर आणि रवी वाघ. टाळ्या वाजवा, टाळ्या. टाळ्या साऊंडवाल्यांसाठी टाळ्या टाळ्या थोड्यासाठी वाजवा. टाळ्या वाजवा. आता थोडा वेळ राहिला. वारकरी साऊंड सिस्टीम वाले सॉरी यूट्यूब Channel. चॅनल वाले वारकरी माफ करा. माऊलीवाल्यांचं झालं. मंडपवाले भाऊ गेलेले आहे. अर्णव पडोळ किरणजी गवळी ज्यांनी आज महाराजांची जे जे क्षण असतील ज्या ज्या भावमुद्रा असतील त्या आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी करणार आहोत आपण. त्यांचा सत्कार सत्यम कर्णावट त्यांचे खास मित्र आहे. त्यांच्या आग्रहास्तव ते आलेले आहे आणि हेमंत थोरात यांनी करायचं आहे. यानंतर महाराजांचा सत्कार होईल. तो सत्कार हरिभाऊ फुगे, गणेश जिवाळके, अंबुल मालसाणे. सतीशजी तुम्ही पण या. नक्की. राहुल वाळके, अमोल मालसाणे, रवींद्र मेदने यांनी करायचं आहे. योगेश वाळके मंडळाचे अध्यक्ष. सेंटरला घ्या महाराजांना आणि सर्व साईडने दोन्ही साईडने उभे राहा. सतीशजी या तुम्ही पण या. महाराजांचा हा सन्मान या ठिकाणी अतिशय जल्लोषात झाला पाहिजे. टाळ्या 1 मिनिट तरी टाळी या ठिकाणी थांबली नाही पाहिजे. कारण महाराजांचा ज्वलंत असा इतिहास महाराजांनी हुबेहूब या ठिकाणी आपल्या समोर मांडला. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे व एकदा टाळ्या शिवतेज मित्र मंडळासाठी झाल्या पाहिजे. वाजवा वाजवा, शिवतेज मित्र मंडळासाठी वाजवा. एकदा तुमच्यासाठी टाळ्या वाजवा.